अध्यक्ष महोदय, मानवी शरीराविरुद्ध गुन्ह्यामध्ये गुन्ह्याची एकत्र फोड केली का गुन्हे कमी दिसतात? गुन्हे किती वाढलेत महाराष्ट्रात मानवी गुन्ह्यांमध्ये? आपल्याला सांगतो अध्यक्ष महोदय, प्रचंड वाढ झाली आहे, प्रचंड वाढ. बघा 2024 मध्ये 87,644 म्हणजे मानवी शरीराविरुद्ध गुन्ह्यामध्ये. 2024 मध्ये 87,644. 2025 मध्ये 1,08,000 म्हणजे 20,000 वाढ झाली. ही वाढ 23%. याच्यामध्ये कोणता आहे? मर्डर, हाफ मर्डर, इजा पोहोचवणं, शारीरिक इजा पोहोचवणं, चाकू मारणं, तलवार मारणं, गोळी चालवणं, बंदूक चालवणं, या सगळ्या घटना मानवी शरीराला इजा पोहोचणाऱ्यांच्या घटना आहेत. तुम्ही एकत्र केले की काही प्रकार लपवून ठेवलाय, पण खरी वस्तुस्थिती आहे की यामध्ये 23%, 23.25% वाढ झाली आहे. तुम्ही विभागवार काढा. नाशिक विभागामध्ये अध्यक्ष महोदय, नाशिक विभागामध्ये 30.25%. हे आकडे मी नाही, हे आकडे सरकारी आकडे घेतले आहेत. सरकारी 30.25% नाशिक विभागामध्ये वाढ आहे. कोल्हापूर विभागामध्ये 17.99% क्राईम वाढलेला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 21.18%, अमरावती विभागामध्ये 15.52%, ठाण्यामध्ये 16.16% आणि गडचिरोली सारख्या विभागामध्ये 14.39% ही वाढ गुन्ह्याची या ठिकाणी झाली. अध्यक्ष महोदय, जिल्हा स्तरावर निरीक्षण केलं, अहिल्यानगरमध्ये एका जिल्ह्याची सर्वात वाढ 51%. या जिल्ह्यामध्ये गुन्ह्यांची वाढ झाली. म्हणजे हे जर फार मोठी वाढ आहे. जळगावमध्ये 30.11%. बीडचं नाव घेतला तर टक्क्यात मोजताच येत नाही. रोज गुन्हे, रोज. लाज वाटावी आम्हाला. विवाहित महिलेला घरातून उचलून नेऊन नवऱ्या देखत उचलून नेला अध्यक्ष महोदय, आणि उचलून नेऊन त्या महिलेला तिच्यावर बलात्कार केला गेला आणि आणून चौकामध्ये एका याला बांधून ठेवला गेला. काय हा प्रकार? थोडी वाटत नाही आम्हाला राज्यकर्ते म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून? त्या नवऱ्याच्या पुढे त्या पोरीला उचलून नेतात, नवविवाहितेला, आणि बलात्कार करून परत आणून सोडतात, तरी पण कारवाई होत नाही. कसले हे विभाग, पोलीस काय करतायत? आणि पोलीस विभागाकडून काय चाललंय अध्यक्ष महोदय? कुठे कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय आलाय? म्हणून आपल्याला अध्यक्ष महोदय विनंती आहे की या गुन्ह्यामध्ये जे काही वाढ होत आहे, राज्यभर एकूण गुन्ह्यामध्ये 23%पेक्षा जास्त वाढ झाली आहे. मुंबई, ठाणे, पुणे यासारख्या नगरामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. नाशिक रेंजमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक चिंताजनक वाढ आहे. ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात हा प्रचंड वाढीचा ट्रेंड आहे, गुन्ह्याचा वाढीचा ट्रेंड आहे. अध्यक्ष महोदय, हे दर्शवते की लॉ अँड ऑर्डरचा काय प्रकार आहे हे आपल्या लक्षात येईल. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मी पाहिलंय, आता आम्ही रिपोर्ट काढलाय की ह्युमन बॉडीच्या संदर्भात म्हणजे जे काही गुन्हे आहेत त्या संदर्भात मी त्या ठिकाणी माहिती दिली. अध्यक्ष महोदय, मुंबई शहर 40.42% वाढलाय, क्राईम वाढलाय. मुंबई शहरामध्ये 7,700 हे केवळ ह्युमन बॉडीसाठी त्या संदर्भातली गुन्ह्याची माहिती देतो. अध्यक्ष महोदय, ठाणे शहर 56.40%, पुणे शहर 33.49%, मुंबई शहर 22%, नाशिक शहर 35.17%, संभाजीनगर शहर 30.46%. हे मोठ्या शहराचे मी आकडे सांगतो. हे माझे आकडे नाहीत, हे कल्पोकल्पित नाहीत, हे आकडे मी ऑफिशियल घेतलेले आहेत, अधिकृत साईटवरून घेतलेले आकडे आहेत. आपल्याला संपूर्ण गुन्ह्याचं सांगू नका, आम्हाला छोट्या मोठ्या गुन्ह्याची नोंद होत नाही, त्यामुळे क्राईम कमी झाला हे सांगू नका. पण ह्युमन बॉडीच्या संदर्भात जे गुन्हे आहेत ते प्रचंड या ठिकाणी वाढल्याचे अध्यक्ष महोदय आपल्याला दिसत आहे. म्हणून आपल्याला काय कुठली व्यवस्था निर्माण केली गेली अध्यक्ष महोदय? जेलमधील वैद्यकीय सुविधा चालू वर्षामध्ये जेलच्या वैद्यकीय सुरक्षा वर्षामध्ये 2.80 कोटी रुपयाची तरतूद केली. एकही रुपया त्यावर खर्च झाला नाही. राज्यामधील ई प्रिझन प्रकल्पासाठी म्हणजे 100% संगणकीकरण करण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजनेसाठी 1 रुपया सुद्धा खर्च झाला नाही. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, होमगार्डच्या आधुनिकीकरणासाठी केंद्रीय योजनेतील केंद्र सरकारची 60% निधी पैकी 1 रुपया केंद्र सरकारने दिला नाही.
जेल इमारतीच्या उभारणीसाठी महाराष्ट्र राज्य पोलीस कल्याण महामंडळातर्फे 18 कोटी रुपये दिले होते, त्यापैकी 1 रुपयाही खर्च झाला नाही. पोलीस गृहनिर्माण कल्याण मंडळाच्या अनुदानात 781 कोटी रुपयाचा निवेदन मंजूर होता, फक्त 391 कोटी रुपये मंजूर झाले. गृह विभागातर्फे नक्षल क्षेत्रासाठी 1 रुपयाची तरतूद नाही आणि खर्चही नाही. अध्यक्ष महोदय, राज्यभरात गृह विभागाने CCTV सर्व्हिलन्स सिस्टीमसाठी 315 कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यापैकी नेमकं काय अवस्था आहे तर गुन्हेगार सापडत नाही, ते सुरू आहेत की नाही, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. मुंबई सेफ सिटी प्रकल्पासाठी निर्भया फंड म्हणून केंद्र सरकार यांचा 60% सहभाग देत असते, सोबत राज्याकडून 40% हा हिस्सा असतो. पण या मुंबई शहराच्या सुरक्षेसाठी निर्भया फंड म्हणून केंद्र सरकारकडून 0 रुपया, 1 रुपया सुद्धा राज्य सरकारने नेतही दिला नाही. सरकार महिला सुरक्षेच्या दृष्टीकरता आहे. निर्भया फंडमध्ये 100% राज्य आणि केंद्र सरकार पुरस्कृत आहे. यामध्ये 0 पैशाची तरतूद केली आहे.